फक्त कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहे, 4 उत्तर आहे का. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. हे बघा बरं का, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. पुन्हा एकदा आहे का, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. म्हणून क्रोध आगन से तेज है और कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळं जर का असतं तर कलंक असतो. आणि बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. अरे आपली ही परंपरा नाही. सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजानं सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली. अरे शत्रूच्या सुनेला एवढा सन्मान देणारा हा महाराष्ट्र आहे. पण याच महाराष्ट्रात या 8-10 दिवसात सुन्न करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. शत्रूच्या सुनेला सुभेदाराच्या बोळवण करून पाठवणारे राजे कुठे. आणि आज घडणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घ्या. आज घडणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घ्या. अरे ज्या लेकराला शब्दाची भाषा कळत नाही त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हावे. महाराज आपल्यापेक्षा राक्षस बरे हो. रावणानं पण सीतामातेला पंचवटीत नेऊन ठेवलं पण हात नाही लावला. रावणापेक्षाही बेकार झालाय हो आज महाराष्ट्रातली जनता. अरे भीती वाटायला लागली बाप म्हणून. आज बाप म्हणून आता प्रत्येकाच्या अंतःकरणात भीती आहे की आपल्या लेकराला आपण शाळेत पाठवावं का नाही पाठवावं. किती महाराज या गोष्टीवर बोलावं का नाही बोलावं अशी परिस्थिती आज झालेली आहे. अवघड परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि महाराज हे घडतं याच्यासाठी आपण कुठंतरी आपल्या लेकरांवर संस्कार द्यायला कमी पडायला लागलो. आपल्या लेकरांवर आज आपण संस्कार द्यायला कुठंतरी कमी पडायला लागलो. रक्षाबंधन झालं. एका बहिणीनं भावाने बहिणीला विचारलं काय पाहिजे ताई तुला माझ्याकडून आज रक्षाबंधनाचं. त्या ताईनं सुंदर मागितलं. म्हणे दादा काय नाही, जेवढा सन्मान तुझ्या नजरेत माझा आहे ना तेव्हा इतराच्या बहिणीचा असावा एवढंच मला दे, बाकी काय नको मला. अरे किती अवघड घटना या 8-10 दिवसात जवळपास 11-12 घटना घडल्या ना. अरे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घ्या आणि एकीकडे आजच्या महाराष्ट्राचं चित्र बघा. कदाचित वरून राजे पाहत असतील तर लाज वाटत असेल त्यांना की या मूर्ख लोकांसाठी मी माझ्या देहाचं उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ महाराज म्हणले जन्म चांगल्या कुळात झाला पण कार्य एवढं गलिच्छ केलं की उभयंता दोघांचाही नाश झाला. महाराज उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळ क्रिया केली. जन्म चांगल्या कुळात झाला पण क्रिया अमंगळ घडली, उभयताचा दोघांचाही विनाश झाला. अरे विचार करा, आज बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढतात आहे का. आज मेणबत्त्या पेटवण्याची गरज नाही, बलात्कार करणाऱ्याला पेटवण्याची गरज आहे. महाराज रामू काका तुम्ही निगडीत आहात सरकारच्या, बरोबर आहे ना. माझी विनंती आहे, 140 करोड जनता आहे भारताची. अरे मरू द्या ना, असे 8-10 मेले तर काय फरक पडणार आहे. असे 10-20 मेले तर याचं भारताला ऊन हिवस काय राहणार आहे. महाराज सांगा काय परिस्थिती असेल आज या लक्षात ठेवा. अरे प्रत्येक राजाच्या दारात बाई नाचली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात बाई नाही नाचली. छत्रपती शिवाजी महाराज बाया नाचवणारे नसून बाया वाचवणारे राजे होते. हा आपला आदर्श आहे. बाया सुभेदाराची सून बोळवण करून पाठवणं ही आपली संस्कृती आहे. बाया नाचवणं नसून बाया वाचवणं आपली संस्कृती आहे. तेच सांगितलंय, लक्षात ठेवा. ते सांगितलं अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. आणि मेल्यावर काय मागं राहणार आहे सांगा. मेल्यावर काही मागं राहणार. आपले कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, बरोबर आहे ना. हडई नेऊन टाकतात. बरे कपडे का जाळून टाकतात माणसं.
त्याच्या आठवणी मागे राहू नये म्हणून ना, बरोबर आहे ना, त्याच्या आठवणी मागे राहिल्या नाही पाहिजे. मग त्यानं बांधलेलं घर बी जे शिवीन पाडायला पाहिजे, त्यानं घेतलेली गाडी एखाद्या महाराजाला दान करायला पाहिजे. गरज आहे त्याला आज. विठाला विठाला अरे कलंकित होऊन मरावं लागेल. बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला ओळखतील. मग काय केलं पाहिजे? वसुदेवानं समजावून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंड भेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. लक्ष येतो नाही का बरं का. वसुदेवानं विचार केला की आता याला ताकदीचा निभाव याच्या पुढे आपला लागणार नाही. मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला बघा. सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना. म्हणे नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं आम्हाला दोघाला बंदी शाळेत टाक. जे मुलं होतील ते मुलं तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली आणि दोघालाही बंदी शाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला. तो मुलगा वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले.